आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी पण आपल्याला ऑनलाईन साजरा करावा लागतोय हा सण. पण त्या पांडुरंगालाच साकडं घालायचंय की आपण लवकरात लवकर शाळेत येऊ, मजा मस्ती करू, अभ्यास करू. ऑनलाईन पद्धतीनेच यावर्षी आपण विठ्ठलाला साकडं घालणार आहोत. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. प्रीतम टीचरना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. हो, सुप्रभात. मी प्रीतम रमेश साळुंखे. आज आषाढ शुक्ल एकादशी अर्थात आषाढी एकादशी. आजच्या पवित्र दिनी आपण सगळे आषाढी एकादशीचा महोत्सव साजरा करण्यासाठी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्र जमलो आहोत. चला तर मग कुठेही वेळ न घालवता आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि पंढरीनाथाचा ज्ञानरूपी प्रसाद ग्रहण करूया. मी तेजस सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची पुढील सूत्रे सांभाळावी. धन्यवाद प्रीतम मॅडम. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व शिक्षक आणि प्रिन्सिपल मॅडम यांना आषाढी निमित्त आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि आषाढी एकादशी म्हणजे नेमकं काय आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत. सो इकडे आपण पाहू शकता की आपले भारतीय महिने लिहिलेले आहेत. ठीक आहे, 12 महिने आहेत आणि आषाढ महिना कुठे आहे? कितवा महिना आहे? चौथा महिना आहे, बरोबर की नाही? आषाढ महिना चौथा महिना आहे, ग्रीष्म ऋतूमध्ये आहे. ठीक आहे. सो आता आपण पुढे बघणार आहोत की ह्याच्यामध्ये ही आषाढी एकादशीचं महत्व विशेष काय आहे. तर आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा जो 4 महिन्यांचा काळ आहे याला काय म्हणतात? वरती दिले, तुमच्याकडे दिले, काय म्हणतात त्याला? चातुर्मास. ठीक आहे, याला 4 महिन्यांचा काळ हा जो आहे तो अत्यंत पवित्र आहे या वर्षभरातला. ठीक आहे, प्रत्येक वर्षातला हा 4 महिन्यांचा कालावधी अत्यंत पवित्र असतो आणि ह्याच 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये हे आपले सगळे सण येतात. बघा, आषाढी एकादशी नंतर गुरुपौर्णिमा येते, नंतर नागपंचमी येते, नंतर नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन येतं, त्यानंतर गोकुळाष्टमी येते, त्यानंतर गणेश चतुर्थी येते, त्यानंतर नवरात्री येते, दसरा येतो, दीपावली. दीपावली म्हणजे सगळे वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज सगळे सण त्यामध्ये येतात आणि मग कार्तिकी एकादशी येते. ठीक आहे. सो अशा प्रकारे हा चातुर्मास हा सगळ्यात पवित्र आहे. त्याची सुरुवात कधी होते चातुर्मासाची? तर ती आषाढी एकादशी पासून होते. ठीक आहे, म्हणून आषाढी एकादशीचं हे महत्व आहे की चातुर्मासाची सुरुवात होते. पुढे आपण बघतो की या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हटलेलं आहे. देवशयनी म्हणजे काय? की भगवान श्री विष्णू जेव्हा निद्रेत जातात, निद्रा म्हणजे झोप, ठीक आहे, ते विश्रांती घेतात, त्या कालावधीला, त्या दिवसाला देवशयनी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, असं म्हणतात की गॉड मीन्स जनरेट, ऑपरेट अँड डिस्ट्रॉय. जस्ट अ मोमेंट. सो जनरेट, ऑपरेट अँड डिस्ट्रॉय यामध्ये आपल्याला दिसतं ब्रह्मदेव जनरेट म्हणजे निर्मिती करतो, विष्णू ऑपरेट म्हणजे नियंत्रण करतात आणि महादेव डिस्ट्रॉय म्हणजे नाश करतात. सो भगवान श्री विष्णू हे या जगाचे नियंत्रक आहेत, मॉनिटर आहेत. सो ते ज्यावेळी विश्रांती घेतात त्याला देवशयनी एकादशी म्हटलेलं आहे. पुढे आपण बघतो की देवशयनी एकादशीचा जो आषाढी एकादशीचा उपवास केला जातो आणि या उपवासामध्ये आपल्याला जास्तीत जास्त काळ देवाचं स्मरण करायचंय. असं म्हणतात निर्जल आपल्याला, म्हणून आपण साबुदाणाची खिचडी रूपी प्रसाद ग्रहण करतो. आषाढी एकादशीच्या दिवशी जो आपण प्रसाद ग्रहण करतो त्यातून सर्व देवांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. आता आषाढी एकादशीचं महत्व नेमकं काय आहे तर ते आपल्याला समजतं ते पंढरपुरी गेल्यानंतर. पंढरपूर हे बेसिकली तुम्ही जर माहिती असेल तुम्हाला तर सोलापूर जिल्ह्यातलं एक गाव आहे. महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा आहे आणि तिकडे श्री क्षेत्र पंढरपूर आहे. आता हे पंढरपूर हे सर्व वारकरी संप्रदायाचं माहेरघर आहे. वारकरी संप्रदाय हा एक वैष्णव संप्रदाय आहे, एक कम्युनिटी आहे आणि त्यांचं आराध्य दैवत संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे
श्री विठ्ठल रखुमाई. आता हे पंढरपुराची नेमकी भगवान श्री विठ्ठलाची पूजा तरी नेमकी कशी करतात, तर ही विठ्ठलाची मूर्ती म्हणजे आजच्या कलियुगातलं सगुण साक्षात भगवान श्री विष्णूचा अवतार आहे. आता या विष्णूच्या अवताराची कशी पूजा करतात, तर आपण बघतो की पहाटे सकाळी 4 वाजता काकड आरती होते. त्यानंतर दुधाने आंघोळ घातली जाते भगवान विठ्ठलाच्या मूर्तीला. त्यानंतर भगवान विठ्ठल म्हणजे कोण आहेत, भगवान विष्णू आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाला जसं लोणी आवडायचं तसं भगवान श्री विठ्ठलाला लोण्याचा प्रसाद भरवला जातो. त्यानंतर धूपारती होते. अशा प्रकारे षोडशोपचार पूजा झाल्यानंतर भगवान श्री विठ्ठलाची ही नित्य पूजा आहे. ठीक आहे, म्हणून इकडे म्हटलंय की बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. पुढे आपण बघतो की महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे श्री विठ्ठल रखुमाई आहे. आता या विठ्ठल रखुमाईच्या चरणी जाईपर्यंतचा प्रवास कसा आहे बघूया आपण. तर इकडे आता पुढे गेल्यानंतर आपण विठ्ठल रखुमाईची आपण जाणारी पंढरीची वारी तर पाहणारच आहोत, पण त्या अगोदर श्री क्षेत्र पंढरपूर येथील जी गंगा आहे तिचं दर्शन घेऊया. सगळ्यांनी गंगा नदीला नमस्कार करूया. तुम्ही म्हणाल सर ही तर चंद्रभागा नदी लिहिली आहे, परंतु संत नामदेवांनी आपल्या अभंगात म्हटलंय जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. महाराष्ट्रातली गंगा म्हणजे चंद्रभागा नदी. या चंद्रभागा नदीला आपण नमन करूया आणि तिच्या चरणी प्रार्थना करूया की आम्हाला शुद्ध कर, आम्हाला चांगली बुद्धी दे आणि आम्हाला चांगला अभ्यास करण्यासाठी बळ दे. सगळ्यांनी मनोमन चंद्रभागेच्या चरणी नमस्कार करूया. पुढे आपल्याला दिसतं की चंद्रभागा नदीमध्ये अनेक जण स्नान करतात आणि आपली पाप धुवून घेतात. पुढे आपल्याला दिसतंय की वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही किती श्रीमंत असाल, तुमच्याकडे भली मर्सिडीज कार असेल किंवा कोणतीही मोठी असेल, तरी पण आपल्याला ही पंढरीची वारी जी आहे ती पायीच करावी लागते, चालत चालत, बाय वॉक. ओके, तुम्ही जिथे असाल तिकडून एक ग्रुप बनवून हे वारकरी संप्रदायिक लोक पंढरपुराकडे वाटचाल करत जातात आणि चालत चालत पंढरीला जातात. मग चालताना कसे जातात, गप्पा मारत जातात, मजा मस्ती करत जातात तर नाही, ते विठ्ठल नामाचा गजर करत जातात, विठ्ठलाचं नामस्मरण करत जातात. सो अशा प्रकारे ही पंढरीची वारी असते. आता कोरोना महामारीमुळे या 2 वर्षात पंढरीची वारी व्यवस्थित निघू शकलेली नाही, परंतु एरवी बिफोर कोरोना पिरियड या अशा प्रकारे मोठी पंढरीची वारी असायची, तुम्हाला सगळ्यांना दिसतंय. ठीक आहे, अशा प्रकारे रथयात्रा असायची पंढरपुरामध्ये. सो अशा प्रकारे विठ्ठल रखुमाईचं पूजन करून संपूर्ण गावभर ही रथयात्रा संपन्न व्हायची. सो अशा प्रकारे आपण कशी वारी करणार आहोत आपल्या शाळेमध्ये, आपण सगळ्यांनी ऐकलं होतं आपल्याकडे पण आपल्याला एक वारी करायची आहे, ग्रंथदिंडी करायची आहे. तर ती ग्रंथदिंडी म्हणजे ही. ठीक आहे, आपले ग्रंथ आपण भगवान श्री विठ्ठलाच्या चरणी काय अर्पण करणार, आपण तर सगळे खूप लहान आहोत ना, तर आपण आपल्याकडे असलेलं ज्ञान अर्पण करणार. म्हणजे ज्ञानाने ज्ञान वाढते हो. भगवान श्री विठ्ठल म्हणजे काय, ज्ञानाचा महासागर आहे. आपण त्याच्या चरणी काही अर्पण करू शकत नाही, उलट आपल्याला मिळवायचंय त्याच्याकडून. तर आपण काय मिळवण्याचा प्रयत्न करतोय, ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मग ज्ञानासाठी ही आता ग्रंथदिंडी आपण जी आयोजित केलेली आहे, त्या ग्रंथदिंडीमध्ये बरेच आपल्या शाळेतले विद्यार्थी सहभागी झालेत. चला जाणून घेऊया कोण कोण आहेत ते. चला सुरुवात करूया श्रावणी राणेपासून. हिने ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतलाय. त्यानंतर अजून कोण आहे, आर्यन चव्हाण. त्यानंतर कोण आहे, भूपा चौगुले. त्यानंतर कोण आहे, आर्यन संसारे, सुहानी चौरासिया, अनिश गोळांबडे, रक्षा गुप्ता, श्लोक पारेख, रेश्मा पंडित, विघ्नेश कदम, अनुष्का ठोंबरे, विघ्नेश चिपटे, आर्या धानमेहर, गौरांग कुडकर, सानिका तापकीर, वेदांत कोबणाक, अदिती यादव, सत्यम गुप्ता, खुशबू पंडित, ऋत्विक दळवी, तनुजा मोकल, अथर्व मांडवकर, सिमरन पाटील, वैष्णवी नाईक, क्षिती गिरकर, अनुष्का महाडिक, निर्मिती डांगे, वैष्णवी खरारे. या सगळ्यांनी या ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतलाय आणि त्यांच्या परीने त्यांनी ग्रंथ हे भगवान श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेले आहेत. आणि आपण सगळ्यांनी विठ्ठलाच्या चरणी साष्टांग नमस्कार करूया आणि भगवान श्री विठ्ठलाला प्रार्थना करूया की आम्हाला शक्ती, बुद्धी आणि बळ दे आणि आम्हाला आमच्या देशासाठी आमचं तन, मन आणि धन अर्पण करता येऊ दे. सो अशा प्रकारे आपण
श्री आषाढी एकादशीचं महत्व जाणून घेतलेलं आहे. आय रिक्वेस्ट श्रुती पारेख and Raksha Gupta to proceed the program. Hello everyone, Honorable Principal Madam, all the teachers and students, we both Raksha Gupta and Shruti Parekh wish you all very happy Ashadi Ekadashi. On the occasion of Ashadi Ekadashi, we are going to meet some special devotees of Lord Vitthal. Do you know them? Let's meet the founder of Varkari community and the youngest son, Shri Jnaneshwar Maharaj. Kartavya Rakesh Bhure from Standard 5th will going to perform the role of Shri Sant Jnaneshwar Maharaj. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषुनि मज द्यावे पसाय दानही जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्पर पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस धर्म सूर्ये पाहो जो जीवांची तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्प करूनचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे. There was one special devotee of Lord Vitthal, for whom Lord himself came to her house to help her in her household work. She is none other than Sant Janabai. Shamika Sachin Patil from Standard 6 will going to perform the role of Sant Janabai. नमस्कार, माझे नाव शमिका सचिन पाटील. मी आज तुम्हाला संत जनाबाई यांचा अभंग बोलून दाखवणार आहे. विठू माझा लेकरुतवाळा, विठू माझा लेकरुवाळा, संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकरुवाळा. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, मागे मुक्ताई सुंदर, विठू माझा लेकरुवाळा. गोरा कुंभार मांडीवरी, गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, गोरा कुंभार मांडीवरी, गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, बंका कडेवरी, बंका कडेवरी, नामक रांगोळी धरी, नामक रांगोळी धरी, विठू माझा लेकरुवाळा. जनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा, जनी म्हणे गोपाळा, जनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा, करी भक्तांचा
विठू माझा लेकरवाळा, विठू माझा लेकरवाळा. संगी गोपाळांचा मेळा, संगी गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकरवाळा, विठू माझा लेकरवाळा, विठू माझा लेकरवाळा. धन्यवाद. All of us know that Paithani is very famous in the state of Maharashtra. But do we know the great sage of Paithan? The great devotee is Sant Eknath Maharaj. Vedant Vinod Kobnak from class 7 will going to perform the role of Sant Eknath Maharaj. संत एकनाथ महाराज यांचे अभंग. माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद. माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद. तेने निर्सेल बंधन, मुखी वदे नारायण. तेने निर्सेल बंधन, मुखी वदे नारायण. माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद. माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद. ब्रह्मरूप होई काया, माया जाईल विलया. ब्रह्मरूप होई काया, माया जाईल विलया. माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद. माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद. होय सर्व सुखदनी, सुखे जन्म मरण खानी. होय सर्व सुखदनी, सुखे जन्म मरण खानी. माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद. माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद. मने एक जनार्दन, सदा समाधान मन. मने एक जनार्दन, सदा समाधान मन. माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद. माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद. Due to COVID pandemic, we are not able to come to school. We are not able to eat our tiffin together. We can't play together. When we have not met each other from since many days, when will this pandemic get over? When we will come to school? We students are missing this school days very badly. This situation recalls the very famous abhang of Sant Kanho Patra. Disha Satish Gupta from Standard 8 will going to perform the role of Sant Kanho Patra. नको देवराया अंत आता पाहू, प्राण सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. हरिणीच पाळस व्याघ्र धरियेले, माझ लागी साहले तैसे देवा. हरिणीचे पाळस व्याघ्र धरियेले, माझ लागी साहले तैसे देवा. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. बोकळून आस सावले उदास, बोकळून आस सावले उदास. घेऊ कान पात्रेस हृदयात, घेऊ कान पात्रेस हृदयात. नको देवराया अंत आता पाहू, प्राण सर्वथा जाऊ पाहे.
devotee of Lord Vitthal, who is well known in the state of Punjab and whose words had been recorded in Guru Granth Sahib of Sikh religion. Do you know that great person? He is the great Sant Namdev Maharaj. Gaurang Bharat Pudkar from class 8 will going to perform the role of Sant Namdev Maharaj. रचली पंढरी मग वैकुंठ नगरी, आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी, आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी. चंद्रभागेचे तटी धन्य पंढरी गोमटी, चंद्रभागेचे तटी धन्य पंढरी गोमटी. नासलिया भूमंडळ उरे पंढरी निर्मळ, नासलिया भूमंडळ उरे पंढरी निर्मळ. आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी, आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी. असे सुदर्शनवारी म्हणून अविनाशी पंढरी, असे सुदर्शनवारी म्हणून अविनाशी पंढरी. नामा मने बाश्री हरी ते मैं देखली पंढरी, नामा मने बाश्री हरी ते मैं देखली पंढरी. आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी, आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी. Yes, sir. So now, last but not the least, we are going to meet chief senior devotee of Warkari community who rescued Shivaji Maharaj from the Mughal army. Let's get a blessing of the greatest Sant Tukaram Maharaj. Harsh Ravi Kavankar from class 9 will going to perform the role of Sant Tukaram Maharaj. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुणी जन्मी येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मी येतो प्राणी. नरदेही येऊनी हानी घेऊन, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी. याचे गुण जगी वाया गेला. तम म्हणजे काय नरक केवळ, तम म्हणजे काय नरक केवळ. रचतो सबळ माया जाळ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. करावा परमार्थ अहर्निशी. We thank all the students who participate in this memorable activity, and especially we both are very thankful to Principal Ma'am for giving us an opportunity to be a part of this. Thank you. Thank you, Shruti and Raksha, you both. We will move ahead to our program. आता आपल्याला आपले संगीत शिक्षक श्री पवन गावकर सर यांनी एक भेट दिली आहे. ठीक आहे, ती भेट आपण पाहूया. बंधू तू सखारे तूच त्राता रे. भूतलिया पाठी राखा तूच आता. अंधार यातनेचा भोवती हा दाटलेला रे. संकटिया धावली तूच आता. ओन सावली हाकेस गावली तुझ वीण माऊली. जगू कैसे चुकलो
कटावरी ठेवोनी ठाकले विठेवर काय माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय साजिरे स्वरूप सुंदर तान भूक हरपून जाय माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय नाउरली भवभय चिंता रजतमही सुटले आता भेदभाव कातरला रे तन मनात झरली गाथा तू कळस तूच रे पाया मजई तुके उमजून जाता राहुळात या देहाच्या मी तुलाच मिरविन आता लोचनात त्रिभुवन अवघे लेकरास गवसून जाय माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय संपुदे गमोह मनिता वासना सुटावी हो जन्म उभा चरणीची त्या पीठ देवा भावी हो कळस नको सोनियाचा पायरी मिळावी हो सावळ्या सुखात इतकी कोंजळी भरावी हो आवडा भाव अर्पिला उधळली चिंता सारी हो शरण गे माय आता लागले चित्त हे तुझी दारी हो विजया मनातली विपमाळ चेतनी मळ आज माऊली तुझे मी तुझ्यात वीरता माझी राहिलीच ओळख काय माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय मी पणाच सोडून जाता राहिलीच ओळख काय माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय जल ब्रह्मांड विठ्ठल जगतासी आधार विठ्ठल अवघाची साकार विठ्ठल
to chant for 1 minute, okay, of विठ्ठल रखुमाई. सगळ्यांना विठ्ठल रखुमाईचं दर्शन होतंय का? झालं का दर्शन? ओके, चला सगळ्यांनी अनम्यूट करा आणि बोला जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय 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 राम. जय जय राम. जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. कुंडली कवरदे हार विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय. We have come to the end of the program. आता आभार प्रदर्शन आहे. आजचा हा कार्यक्रम जो आज आषाढी एकादशीच्या पवित्र दिनी झालेला आहे तो पाहून सगळ्यांनाच आपण पंढरपुरातच पोहोचलो आहोत असं वाटत असणार याची मला खात्री आहे. आणि हा अनुभव घेण्याची आपल्याला जी संधी मिळालेली आहे ती ज्यांच्यामुळे आपण मिळाली त्या आपल्या प्रिन्सिपल मॅडम दीपा सावंत यांना आपण सगळ्यांनी धन्यवाद देऊया, आभार मानूया त्यांचे, कारण त्यांच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजक आणि सूत्रधार प्रीतम टीचर यांचे सुद्धा खूप खूप आभार. या कार्यक्रमाची रेकॉर्डिंगची जबाबदारी यांच्याकडे होती त्या गुंजन टीचर, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर या मीटिंगचे ऍडमिन जे अल्फिया टीचर आहेत त्यांचे सुद्धा खूप आभार. आणि या कार्यक्रमासाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड केली गेली त्या विद्यार्थ्यांच्या निवडीचं ज्यांनी जबाबदारी सांभाळली होती त्या प्रतिभा मॅडम आणि देविया मॅडम यांचे सुद्धा खूप खूप आभार. संपूर्ण कार्यक्रमासाठी जी संगीताची सहायता पवन सरांनी केली त्यानिमित्त पवन सरांचे आभार. आणि त्यांची संपूर्ण संत मंडळी टीम जी होती ती एकदम सुपर डुपर हिट होती, त्यामुळे त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. या कार्यक्रमामध्ये जी ग्रंथदिंडी आपण काढलेली होती आणि या ग्रंथदिंडीमध्ये जे विद्यार्थी सहभागी आलेले होते त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि या संपूर्ण कार्यक्रमात जे विद्यार्थी सहभाग झाले आणि त्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचं सहकार्य त्यांच्या पालकवर्गाने केलेलं आहे, त्यामुळे त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे खूप खूप मनापासून आभार. तर हा कार्यक्रम आज आपला संपूर्ण झालेला आहे, संपन्न झालेला आहे, समाप्त झालेला आहे असे मी जाहीर करतो. सगळ्यांना धन्यवाद. हा, सगळे खूप छान तयार होऊन आलेले, बघताना खूप बरं वाटत होतं विद्यार्थ्यांना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला. रुक्मिणीकांत विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. रुक्मिणीकांत विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. राधा श्याम विठ्ठला